नमस्कार, आपण बघत आहात आरकेएस न्यूज. आरकेएस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया या बातमीचे सविस्तर वृत्तांत. श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथील रईसभाई जहागीरदार यांच्या वस्तीवर बिबट्याचा संचार. काल रात्री शुक्रवार रोजी मध्यरात्री बिबट्याने 6 फूटचे तारकंपाऊंड वरून उडी मारून राजहंस पक्षी नेले होते. त्यानंतर काल रात्री पुन्हा तारकंपाऊंड वरून उडी मारून फैटर जातीचा कोंबडा व 2 राजहंस पक्षी फस्त केले. काल रात्री पत्र्याचे आवाज आल्यावर भाऊसाहेब वाघ व विजय मस्के यांनी घराच्या खिडकीतून बघितले. बिबट्याने राजहंस पक्षी तोंडात घेऊन उडी मारून चालला होता. विजय मस्के यांनी फटाके फोडले. फटाक्यांच्या आवाजाने बिबट्याने जवळ असलेल्या उसात धूम ठोकली, अशी माहिती रईसभाई जहागीरदार व विजय मस्के यांनी पत्रकार रसूल सय्यद यांना दिली. सध्या कांदा व गव्हाला लागवड चालू आहेत. रात्री मध्यरात्री शेतकरी पाणी भरणा चालू असल्याने भीतीचे वातावरण झाले आहे. वन अधिकारी यांनी लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरीमध्ये होत आहे, अशी माहिती रसूल सय्यद आरकेएस न्यूज पत्रकार यांनी दिली. आरकेएस न्यूज साठी रसूल सय्यद, भामठाण. आज रात्री 10, 10:30, 11 वाजेच्या दरम्यान बिबट्या हा आतमध्ये शेडवरून उडी मारून आला. पत्र उडी मारली त्यानं. आधी पत्र उडी मारून तो आतमध्ये आला तार कंपाऊंडमध्ये आल्यानंतर त्यानं काय केलं, एक बदक, राजहंस पक्षी आणि मोठा पाळलेला कोंबडा त्यांना घेऊन गेला. याच्या आधी सुद्धा त्यांना राजहंस बदक त्याला मिळत. मी त्यावेळेस स्टेटमेंट टाकलं, सर्वांना माहीत केलं. कृपा करून वन अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं, कारण हा कमीत कमी यातून 2दा-3दा दिसतो. 2 पिल्लं, 1 मादी आहे. माझा इथं ऊस आहे, ऊस काही गेलेला नाही, ऊसाला तोड आलेले नाही आहे. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आरकेएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईबर करा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक 77 45 88 0772 आणि 92 25 59 68 02.